दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत। मी विनंती करेन नरेश दादा दुर्गे आणि रोहिदास दादा आपण सचिन धुळे दादांचा सत्कार या ठिकाणी करावा। जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी यांच्या वतीने आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा, जिथे आपण सचिन धुळे दादांचा सत्कार या ठिकाणी करतोय। स्वागत कक्षामध्ये आपण दादांचा सत्कार या ठिकाणी करू। स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल उद्योजक सचिन दादा धुळे यांचा सत्कार या ठिकाणी नरेश दुर्गे दादांच्या शुभ हस्ते केला जातोय। मनपूर्वक स्वागत दादा, मंचावरती आपण आसनस्थ व्हावं। थँक्यू डीजे सचिन दादा रजा घेत। सचिन दादा उद्या लास्ट फायनल डे, उद्या बक्षीस समारंभाला 5 वाजता आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा। नेवाळीकरांच्या वतीने आपल्याला खास आमंत्रण। मॅच नंबर आजच्या दिवसामध्ये 6, टोटल मॅच नंबर 21वा सामना या स्पर्धेचा। मानवी 11 जानमन बुतिवली सलामीच्या भूमिकेत आमिर आणि त्यांच्या साथीला लहू। आमिर आणि लहू आणि पहिल्या ओव्हरसाठी असेल दामट टीम कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज। मागच्या मॅचमध्ये त्याने पॉवर प्लेची ओव्हर टाकली होती, तो खुर्रम गोलंदाजी मार्कवरती आहे। गेम इज ऑन। 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हर मॅच, पॉवर प्लेची ओव्हर। गोलंदाजीसाठी आला खुर्रम दामट टीम कडून। पहिला बॉल खुर्रमचा, पंचांनी नो बॉल इथून घोषित केलाय। नो बॉल अनाउन्समेंट, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे। जयवंत धुळे यांचं ऑब्झर्वेशन आणि नो बॉलने सुरुवात झाली मानवी 11 जानमन बुतिवली टीमची। मागच्या मॅचमध्ये असाच नो बॉल आला होता आणि गणेश कोंडेने त्यानंतर धावसंख्या केली होती। आता तीच सुरुवात आमिरला करायची आहे। नो बॉल नंतर फ्री हिट, एक बॉल आणि धावा आले तर मात्र 7। मानवी 11 जानमन बुतिवली टीमची पहिल्याच बॉलवरती 7 धावांनी सुरुवात, गुड स्टार्ट। आणि खुर्रमचा पहिला चेंडू थोडा चुकीचा ठरला आणि त्यानंतर षटकार आला, म्हणजे एक बॉलमध्ये धावा आहेत त्या 7। आणि आज जय हनुमान बुतिवली संघ मानवी 11 जय हनुमान बुतिवली या नावाने खेळतो आणि या संघाचे पॅकर टीम ओनर मुकेश पवार या ठिकाणी उपस्थित झाले। मुकेश पवार यांचं हार्दिक स्वागत। चेंडू पाहिजे, सुशांत चेंडू द्या। मुकेश पवार यांनी पुरस्कृत केलेला मानवी 11 जय हनुमान बुतिवली संघ एक बॉल मध्ये धावा करतोय 7। बॅटची कडा आणि फलंदाज इथून बाद। गणेश कोंडे नवीन फलंदाज, 2 बॉल आणि 7 धावा। खरं तर आधीचा चेंडू मॅच बॉल बाहेर गेला आणि नवीन चेंडूने आमिर खेळला आणि विकेट आली ती कॅचच्या स्वरूपात। 2 बॉल धावा 7।
2 बॉल आणि धावा 7. फलंदाज बाद झाला. आम्ही नवीन फलंदाज गणेश कोंडे समोर येतो. मात्र खुर्रम राऊंड द विकेट. तिसरा बॉल चांगला शॉट गणेश कोंडेचा ऑन साइडला. चेंडू सीमा पार आलाय सिक्सर. षटकार ठोकलाय गणेश कोंडेने. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच गणेश कोंडे. आणि जी बॅटिंग हवी होती मानवी 11 जानमन भुतिवली टीमला, टॉस जिंकून खुर्रमने निर्णय घेतला बॉलिंगचा आणि 3 बॉलमध्ये धावा झाल्या तर 13. मुकेश पवार टीमचे पॅकर भुतिवली टीमच्या या ठिकाणी उपस्थित झाले. टीम पॅकर आल्यानंतर गणेशची बॅटिंग आणखीनच बहरली. पुन्हा एकदा शॉट गणेश कोंडेचा. समोर खेळाडू नाही आहेत. बॉल सीमा पार. मानवी 11 जयानमन भुतिवली संघ जाऊन पोहोचला 4 बॉलमध्ये धावा 17. चार बॉल आणि धावा 17. खुर्रमचा बॉल गणेशचा फटका. बॅक टू द बॉलर. विकेट इथून खुर्रमच्या खात्यात. धक्का क्रमांक 2. 17 वरती खतरा. गणेश कोंडे इथून बाद. नवीन फलंदाज मयूर नवीन फलंदाज उतरलाय. 5 बॉलमध्ये धावा आहेत 17. आणि खुर्रमचा लास्ट बॉल. मयूर ऑन स्ट्राईक आहे आणि पॉवर प्लेचे ओव्हर इथून समाप्त होईल खुर्रम कडून. लास्ट बॉल मयूरचा फटका ऑन साइडला. खेळाडू आहे बॉल हातात. एका रनने धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18. मानवी 11 जयानमन भुतिवली टीमची धावासंख्या पोहोचली 18. फलंदाज बाद झाले. आमिर इथून बाद झाला आणि त्यानंतर गणेश कोंडे बाद झाला. आता मयूर आणि साथीला लहू ही जोडी आहे. मुकेश पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. टीमच्या पाठीशी मुकेश पवार आज यांनी दिलेला पाठिंबा आहे. आणि मानवी 11 या नावाने आज भुतिवली संघ खेळतोय. आधी सेकंड राऊंडची जी मॅच झाली तिथे जय गावदेव वाकस हा संघ क्वालिफायच्या मॅचमध्ये पोहोचला. आता इथून 2च मॅच बाकी आहेत. चालू असलेला सामना 3:30 पर्यंत संपेल आणि पुढची मॅच 4 पर्यंत संपले. 4 वाजता आज आपली टुर्नामेंट कंप्लीट होईल. जबरदस्त बॅटिंग मानवी 11 जयानमन भुतिवलीचे. 18 झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय अफजल. पहिलाच बॉल आणि फलंदाज. विकेट इथून आली मयूरची. अठरा धावा फलकावरती आहेत आणि मयूर बाद झालाय. खरं तर मयूर दोन्ही मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला. नवीन फलंदाज प्रवीण पवार. अठरा धावसंख्या चांगली पण विकेट गमावतोय एका बाजूला मानवी 11 जयानमन भुतिवली. गोलंदाज अफजल. प्रवीणचा शॉट मागे ठोकलाय चेंडू सीमा पार. चौकार. जबरदस्त शॉट प्रवीण पवारचा. गोलंदाज अफजलची फिरकी आणि त्यावरती प्रवीण पवारची गिरकी आणि आला चौकार. धावा पोहोचल्या 2 बॉलमध्ये 22. गणेश कोंडेने पहिल्या मॅचमध्ये संघाला तारलं पण दुसऱ्या मॅचमध्ये आता प्रवीण पवार आणि लहू या दोघांना इथून खेळायचे. शंकर टीममध्ये दाखल झालाय म्हणजे आणखी थोडी ताकद मानवी 11 जयानमन भुतिवलीची वाढलेली आहे.
आणि मुकेश शेठ पवार याने पुरस्कृत केलेला आज संघ. आणि टीम पॅकर आज मंचावरती आहेत. समोर अफजलचा बॉल तिसरा. प्रवीणचा शॉट चांगला शॉट आहे आणि खेळाडू तिथे अंदाज बांधतात चेंडूचा. अंदाज नंतर एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या मात्र 23. 3 बॉल आणि 23 धावा झाल्या. अफजलची बॉलिंग स्टाईल थोडी फसवणारी आहे. उंचावरून हात काढून चेंडू तो रिलीज करतो अफजल. 3 बॉल 23. नो बॉल इथून पंचांनी घोषित केला आहे. आणि नो प्लस सिंगल 2 धावा इथून घेतल्या जातील. धावसंख्या 25. यानंतर असेल ती फ्री हिट. नो आणि एक सिंगल अशा 2 धावा. धावसंख्या मात्र 25. जय गावदेव टीमच्या सागर मात्र व्हॉलेंटियरच्या भूमिकेत आहेत. चांगली कामगिरी सागरची. नो बॉल नंतर फ्री हिटचा बॉल असेल प्रवीण पवारसाठी. अफजलचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती धावा घेतल्या जातील. एक केली आहे कंप्लीट. दुसरीसाठी कॉल. 2 धावा मानवी 11 जानमन बुतिवलीच्या. धावसंख्या 27. 4 बॉल अफजलचे संपलेत आणि 27 धावा मानवी 11 जानमन बुतिवली टीमच्या. अफजल कडून एक चुकीचा चेंडू आला. त्यानंतर 2 धावा पुन्हा 2 धावा. 27 पर्यंत मानवी 11 जानमन बुतिवली. आधीचा सामना देखील आपल्या बॉलिंगने खरं तर सामना गणेश कोंडेने फिरवला. 4 चेंडू 27 धावा. प्रवीणचा शॉट सर्कलच्या आतमध्ये खुर्रम चेंडू कव्हर करेल. 28 धावा 5 चेंडू संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या जवळपास 18. अवघ्या 10 धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. लास्ट बॉल फटका चांगला आहे लहूचा. दोन ओव्हर इथून होतील कंप्लीट. 29 धावा. बॅटिंग करणारा टीम मानवी 11 जानमन बुतिवली टीमच्या. 2 ओव्हर मध्ये 29. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित जय गावदेव चषक. आज खरं तर मॅचेस लवकर होतील. त्यामुळे जय गावदेव नेवाळी टीमला थोडी विश्रांती आज मिळेल. 3 दिवस या स्पर्धेचे आज कंप्लीट होतील आणि उद्या फायनलचा दिवस. खरं तर हंबरपाडा टीमने वावलेली टीमला काल सेमीफायनलमध्ये हरवलं आणि हंबरपाडा संघ हा फायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. वावलेली संघ एका ट्रॉफीचा मानकरी आहे आणि आज एक संघ क्वालिफाय होईल आणि उद्या फायनल डेमध्ये उद्या एक संघ क्वालिफाय होईल. 4 विजेते संघ. वावलेली टीम सेमीफायनलमध्ये पराभूत झाली. हंबरपाडा टीमने अगदी वावलेली जिंकत असताना सामना जिंकला. शरीरावरती चेंडू होता लहूच्या. चांगला चेंडू मिस केला लहूने. 30 धावा झाल्या मानवी 11 जानमन बुतिवलीच्या. चेंडू आहेत 5. शंकर कोंडे सध्या नवीन पोझिशन मध्ये तयार आहे आणि प्रवीण पवार मागील काही चेंडू पासून षटकार चौकार आले नाहीयेत. प्रवीणचा शॉट समोर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पकडली कॅच. 30 धावांवरती धक्का प्रवीण पवारच्या स्वरूपात. बॉल शिल्लक आहेत आता 4. शंकर कोंडे नवीन फलंदाज. शंकर उतरतोय. धावसंख्या ती मात्र 30. किमान 40 पाहिजेत. अजून 4 बॉल आहेत.
वाईट चेंडूचा मारा इथून करताना दामट टीमचा गोलंदाज. 31 झालेत आणि 4 बॉल बाकी आहेत. मानवी 11 जार्मन बुतिवली 4 बॉल इथून शंकर कोंडे स्ट्राईक वरती आहे. बॅटची कडा आणि शंकर कोंडे देखील इथून बाद. धावा झाल्या 31. चेंडू शिल्लक आहे 3. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 होत्या आणि 9 चेंडूमध्ये आल्या धावा 13. तीन बॉल बाकी आहेत. धावा आहेत 31. प्रणीत आला नवीन फलंदाज. दामट टीमवरती आणखी 1-2 फटके पाहिजेत मानवी 11 बुतिवली कडून. किमान 40 पर्यंत पोहोचायला पाहिजे. चला अंपायर कडून इथून सांगण्यात आलंय, त्यामुळे थोडंसं चेकिंग होईल. दोन्ही बॅटर तिथेच थांबा. चला अंपायर कॉल मुले आम्ही चेक करतोय. वाईट बॉल इथून असेल. धावसंख्या 32. 3 बॉल बाकी आहेत गोलंदाजाचे. 32 धावा झाल्यात मानवी बुतिवलीच्या. समोर चेंडू ठेवला यावेळी. थोडा बाउन्स केला चेंडू. 4 बॉल. खुरमची स्टाईल बघा. धावसंख्या 32. आज जय गावदेव नेवाली टीमचे टीम मेंबर लोमेश दुर्गे याचा आज वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळात वाढदिवसाचा केक या ठिकाणी आणण्यात येतोय. तर जय गावदेव नेवाली टीमचे सर्व सदस्य कोणी कुठे जाऊ नका, वाढदिवसाचा केक येणार आहे. आणि इथून मात्र चेंडू क्लीन बोल्ड. फलंदाज आउट. लोमेशचा वाढदिवसाचा केक इथे आपण आणणार आहोत. कॅमेऱ्या समोर आपण लोमेशचा केक कापू. एक चेंडू आता बाकी आहे फक्त. धावसंख्या आहे 32. प्रणीतने दोनही चेंडू वेस्ट केले. एकही धाव त्याने केली नाही 2 बॉल वरती. धावसंख्या 32 आणि बंटी नवीन फलंदाज. चांगला शॉट आहे. गॅपमध्ये खेळाडू कॅपच्या समोर चेंडू. एक केली आहे कंप्लीट. दुसरीसाठी लव धावलाय. बॅटर आउट. 1 रन आणि 33 धावा झाल्यात मानवी 11 जार्मन बुतिवलीचे. 34 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. दामट टीमला 34चं टार्गेट आहे.
34 रनचं टार्गेट आहे दामट टीमला. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये 396 धावा केल्या. यशस्वी जयस्वालचं द्विशतक आपण पाहिलं आणि इंग्लंड संघाचे 182 वरती 7 विकेट. पहिल्याच डावामध्ये इंग्लंड संघ 214 धावांनी पिछाडीवरती आहे. ही तरी टेस्ट भारतीय संघ जिंकेल अशी अपेक्षा आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला ही टेस्ट सिरीज जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आणि सध्या 34चं टार्गेट आहे. मागच्या मॅचचा हिरो बबलू आणि त्याच्या साथीला मात्र अफजल. 2 ओपनिंग बॅटर दामट टीमच्या बॉलचं चेकिंग इथून केलं जातं. अफजल आणि बबलू. चला एक चेंडू त्यांनी सिलेक्ट केलाय. चला बबलू आणि अफजल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती आहे तो मात्र गणेश कोंडे. जय गावदेव नेवाली टीमचे किंग सुनील व्हॉलेंटियर, आमचे व्हॉलेंटियर किंग सुनील यांचंही कौतुक. अफजलने चांगली बॉलिंग केली अफजलने. फक्त 10 धावा दिल्या अफजलने. इयत्ता 8वी मध्ये शिकतोय अफजल. मैली बोललं की लगेच लक्षात येतं. 10वी मध्ये, आता 9वी मध्ये. 34चं टार्गेट आहे. दसवीं बोर्ड की एग्जाम है अफजल की. मैले अगले टूर्नामेंट से टीम में नहीं खेलेंगे, बट इस मैच में वो लास्ट मैच खेलने वाले. मतलब इस टूर्नामेंट, ये टूर्नामेंट उनका लास्ट है, फिर वो टीम में नहीं खेलेंगे. 1 साल तो नहीं खेलेंगे. अफजल आप पढ़ाई करो, खुर्रम भाई बाकी के टीम प्लेयर के साथ खेलेंगे. गणेश कोंडे ओव्हर सुरू करतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू गणेश कोंडेचा समोरून काढलाय. व्हाईट बॉलची फेक इथून झाली. व्हाईट बॉलने स्टार्टअप करतोय गणेश कोंडे. 34चा टार्गेट थोडं चॅलेंजिंग टार्गेट आहे. चॅलेंजिंग स्कोर आहे तो जय हनुमान मानवी 11 भुतेवली टीम कडून. समोर येतो अफजल. गणेश कोंडेचा पुढील बॉल, चांगला चेंडू, चांगला बॉल टाकलाय गोलंदाज गणेश कोंडेने. मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या गणेश कोंडेने. 5 ओव्हर रन फक्त एका ओव्हर मध्ये 5 रन एका ओव्हर मध्ये दिल्या होत्या गणेश कोंडेने. आणि इथे अफजल समोर पहिला डॉट बॉल आला. एका रनने व्हाईटची सुरुवात. वाह, अफजलचा फटका ऑन साइडला. ताकद होती, पूर्णपणे झोकली ताकद. ठोकलाय षटकार अफजलने. धावा झाला 2 बॉल मध्ये 7. थँक्यू डीजे. मंकड विकेट देखील लिगली असणार आहे, याची नोंद घ्या. 2 बॉल धावा 7 आहेत. हवे ते चेंडू जेलसाठी प्रयत्न पाहिजे होते. मयूरच्या हातात बॉल आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउटची चान्स होती. थोडं लेझी क्रिकेट थोडं झालं. 3 बॉल मध्ये धावा आहेत 9. कॉल करणं गरजेचं होतं. कोऑर्डिनेशन चांगलं हवं होतं. धावा आधीच आपल्याला वाचवायचे, त्यात विकेटची चान्स होती. दामट टीमकडे टॉप ऑर्डर पहिल्या 3 फलंदाज जर आउट केले तर सामना आपल्या ताब्यात घेऊ शकतो मानवी 11 भुतिवली संघ. 3 बॉल आणि 9 धावा. अफजलचा शॉट हवेत आहे. कॅच पकडली आहे शंकरने. धक्का दिला पहिला दामट टीम. अफजल इथून बाद. 4 बॉल 9. टीम मॅनेजर अँड कॅप्टन खुर्रम डिस्कस करतात आणि स्वतः खुर्रम बॅटिंगसाठी उतरतात.
4 बॉल आणि 9 धावा झाल्यात. दामट टीमचा अफजल इथून बाद झालाय. अफजलच्या पारीचा इथून अंत झाला. शंकर कोंडेने पकडलेली कॅच, गणेश कोंडेने कमावलेली विकेट आणि ज्याच्या नावाने आज संघ खेळतोय तो खुर्रम मैदानावरती उतरलाय. खुर्रम के सामने अभी गेंदबाज है गणेश कोंडे. 4 गेंदों में 9 रन. पहले ओवर की शुरुआत गणेश कोंडे की तरफ से. 5वीं गेंद. ये बेहतरीन शॉट है खुर्रम का, हवा में गेंद और यहाँ पर प्रवीण के हाथों से निकली गेंद, सीमा पार आता हुआ चौकार. थँक्यू डेजे. धावा फलकावरती धावा आहे 13. 5 बॉल संपलेत गणेशचे. 13 धावा. 13 बॉल मध्ये पाहिजे धावा 21. 13 बॉल रिक्वायर्ड रन्स 21. गणेश लास्ट बॉल. खुर्रमच्या शरीरावरती चेंडू. अपील जोरदार अपील. पंचांचा बोट वर आलाय. बॅटर खुर्रम इथून आउट. विकेट नंबर 2. खुर्रम बॅक टू द डगआउट. दामट टीमला दिला 13 धावांवरती धक्का. ओव्हर नंबर 1 इथून होईल कंप्लीट. मानवी 11 बुतिवली टीमला 12 चेंडूमध्ये धावा वाचवायचे आहेत. आता मॅच जिंकण्यासाठी तब्बल 21. 12 चेंडू, गरज आहे 21 धावांची. थँक्यू डेजे. प्रकाश दुर्गेने गाणं वाजवलं आणि नवरदेव आला अशी फिलिंग तयार आली. प्रकाश, आपण अशी गाणी वाजू नका, नाहीतर विकी शिनारे इथून गायब होतील. बारा चेंडू आणि गरज 21 धावांची. स्कोररच्या भूमिकेत 4ही दिवस प्रमोद भागीत आणि सुशांत असतील. नरेश दुर्गे यांची धावपळ आपण बघतोय. आधी स्टेजवरती होते, आता मैदानावरती फेरफटका मारतायत. जिथे काही व्यवस्था तिथे नरेश दुर्गेंचाही चांगली प्रचंड मेहनत. रोहित शिनारे पंचांच्या भूमिकेत. खरं तर रोहितला 4 दिवसानंतर ब्युटी पार्लरमध्ये जायला लागेल. 4 दिवस भरपूर ऊन त्यांनी खाल्ला. आणि जयवंत धुळे दादांची काय अंपायरिंग आहे. उन्हामध्ये खरं तर ब्लॅक रंग ऊन शोषून घेतो. जयवंत धुळे दादा ब्लॅक शर्टने भरपूर उन्हाचा सामना तेही करतायत. दामट टीमच्या गुफरांनी जी बॉलिंग केली, काय बॉलिंग होती. फक्त 5 धावांची ओव्हर होती. तिथेच खरं तर लो स्कोर आला. पण आता 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना गोलंदाज शंकर कोंडे आला. SK पहिला बॉल खाली होता बबलूसाठी, समजला नाही चेंडू. डाऊन साईडने होता आणि शंकर SKची ओव्हर बबलूला जर थांबवलं तर दामट टीमला इथून थांबवता येईल. 11 बॉल 21 ची गरज आहे. बबलूचा शॉट हवेत आणि कॅच इथून ड्रॉप. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा. बबलूची विकेट. कॅच विन द मॅच अशी परिस्थिती आहे. सातत्याने कॅच इथून ड्रॉप झालेत. 10 बॉल आणि 19. बबलू हा खतरनाक बॅटर आहे. मागच्या मॅचचा सामनावीर आहे आणि त्याची कॅच इथून. प्रवीणचा कॉल परफेक्ट होता कॅचसाठी. मयूर थांबला पण कॅच इथून ड्रॉप झाली. प्रवीणच्या हातातून चेंडू निसटला. 10 बॉल आणि 19. गोलंदाज शंकर कोंडे. चांगला बॉल टाकलाय शंकरने. ओव्हर नंबर 2. शंकर आपल्या टीमसाठी, मानवी 11 बुतिवलीसाठी या मॅचमध्ये खेळतोय. आधीचा सामना शंकर नव्हते. आता 9 बॉलमध्ये धावा पाहिजेत 19. अजूनही पेशन्स ठेवणं गरजेचं आहे दामट टीमच्या फलंदाजांना. SKचा बॉल पुढे आला होता बबलू. थोडीशी घाई गडबड होतीये.
बबलू कडून आणखी एक डॉट बॉलची खेळ इथून झालेली आहे. 2 लगातार डॉट बॉल. खुर्रम भाई बहुत सोच रहे खुर्रम भाई. 8 बॉल आणि 19, 8 बॉल अँड 19 रन्स. गोलंदाज यार शंकर कोंडे. शंकरचा हा चेंडू नो बॉल. नो बॉल होता. चांगला बॉल मिस केला बबलूने. बाहेर येऊन खेळायला हवं होतं. 1 रन. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत 18. शंकर कोंडेने फ्री हिट दिली आहे ती बबलूला. 8 बॉल कंपल्सरी धावा पाहिजेत 18. जय गावदेव चषकाचा दिवस 3रा. आज कोणता संघ क्वालिफाय होणार याकडे सर्वांचं लक्ष. प्रीटचा बॉल आहे. बबलूचा फटका आहे. समोर लहूचा थ्रो येईल. 1च रन. 7 बॉल आणि गरज आहे 17 धावांची. अवघ्या 4 धावा आल्यात 5 बॉल मध्ये दामट टीमच्या. काय बॉलिंग केली शंकर कोंडेने. एखादा खेळाडू टीम मध्ये यावा आणि असा परफॉर्मन्स करावा. तसा परफॉर्मन्स शंकर कोंडेचा मानवी 11 बुतिवलीसाठी. 7 बॉल 17. हा चेंडू जर डॉट आला तर लास्ट ओव्हर मध्ये 17 राहतील. 5 बॉल संपले. बघता बघता अवघ्या 4 धावा दिल्या. त्यात एक नो बॉल देखील होता शंकर कोंडेचा. म्हणजे काय ओव्हर टाकली. 3 डॉट बॉल त्याने सुरुवातीलाच काढले. बबलूला खेळवलं या ओव्हरमध्ये शंकर कोंडेने. आता समोर येतो रेहान. लास्ट बॉल. खोला टाकलाय चेंडू. यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकला आणि आपट बारने ओव्हर इथून समाप्त झाली. धावा पाहिजेत लास्ट ओव्हर मध्ये 17. 34चा टार्गेट 2 ओव्हर मध्ये आले 17 आणि एका ओव्हर मध्ये पाहिजेत आता दामट टीमला 17. 1 ओव्हर आहे. बबलूने 3 डॉट बॉल केले आणि आता ही मॅच फिनिश करण्याची जबाबदारी बबलू वरतीच आहे. बबलू आणि रेहान ती जबाबदारी पेलणार का. आणि त्यांच्या विपक्षात गोलंदाजीसाठी आलाय तो आमिर. 17 धावा त्याला वाचवायचे. जो संघ जिंकेल तो जय गावदेव वाकस टीमच्या विरोधात आजच्या दिवसाची क्वालिफायची मॅच केलेल. काय जबरदस्त सामना आहे. एका मागोमाग एक शंकर कोंडेने डॉट बॉल काढले. प्रेशर बनवलं आणि आता परिस्थिती निर्माण केली 6 बॉल मध्ये 17 धावांची. खरं तर मानवी 11 बुतिवली टीमसाठी फिल्डिंग आता तेवढ्या ताकदीची व्हायला पाहिजे. कारण फिल्डिंग मधील चुका खरं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिल्यात. पण आता 17ची गरज आहे बबलू या मॅच मध्ये स्ट्राईक वरती. आणि समोर येतो माता आमिर पवार. लास्ट ओव्हर 6 बॉल कंपल्सरी 17. पहिला बॉल बबलूचा फटका ऑन साईडला. खेळाडू आले. लहूच्या समोर चेंडू आहे. हातात घेतलाय. फेक इथे नाहीये पण एका रनने थांबले दोन्ही फलंदाज. 5 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. रेहान बबलू कोण होईल विजयाचा हिरो. दामत जिंकेल की आमिर पवार मानवी 11 बुतिवलीसाठी या धावा वाचवेल हे बघायचे. अफजल आउट झाला दामट टीमचा. चांगली बॅटिंग अफजल करत होता पहिल्या ओव्हरमध्ये. त्याची विकेट आली आणि धावसंख्या थोडीची का होईना पण कमी झाली. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. रेहानचा शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू काढला. डीप मधून खेळाडू आले. बॉल हातामध्ये. एकच धाव. 4 बॉल आणि 15. मानवी 11 बुतिवली मुकेश पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ. आज बुतिवलीमध्ये खरं तर चर्चा होईल मुकेश पवार यांची की आज टीमला त्यांनी पॅक केले. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. आमिर पवारचा हा इम्पॉर्टंट बॉल. बबलूचा फटका कॅच इथून पकडलेली आहे आणि विकेट आली आहे बबलूची. धामट टीमला धक्का. 3 बॉल आणि धावा येत्या 15.
3 बॉल आणि धावा पाहिजेत 15. 3 बॉल 15. एक बॉल आता फक्त डॉट हवा आमिर पवारचा. सामना मानवी 11 भुतिवलीचा. रमेश आहे. 3 बॉल आणि 15ची गरज आहे. आमिरचा हा चेंडू आणि मुकेश पवार यांच्या टाळ्या सांगतायत. हे सामना आता मानवी 11 भुतिवली टीमच्या खात्यामध्ये आलाय. 2 बॉल आणि 15. 34चं टार्गेट होतं. तेवढ्या धावा नव्हत्या दामट टीमसाठी, पण चेंडू डॉट आले आणि आता सामना 2 बॉल 15. आमिरचा हा चेंडू तोही मैदानाच्या आतमध्येच राहिलाय, म्हणजे एकच रन 1 बॉलमध्ये 14 पाहिजेत. गुफरांच्या जबरदस्त ओव्हर नंतर आणि अफजलच्या 13 धावांच्या सुरुवातीनंतर देखील सामना फसला. 1 बॉल आणि 14. आमिर पवारचा अंतिम बॉल. रेयांचा शॉट आलाय आणि त्यावरती चौकार आला, पण 10 धावांनी दामट संघ इथे पराभूत झाला. हार्ड लक दामट टीम. ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. आणि जिंकलाय तो मानवी 11 भुतिवली आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याने दुसरी ओव्हर टाकत अवघ्या 4 धावा दिल्या. तो शंकर कोंडे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. 4 धावांची ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. 4 धावांची ओव्हर जर शंकरने टाकली